नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहतात फॅशन टेलर चॅनल. आज आपण 9 ते 10 वर्ष मुलीसाठी कॅन कॅन स्कर्ट बनवणार आहे. त्यासाठी मी हे 2 मीटर बटरकेपचं फॅब्रिक घेतलेलं आहे आणि 4 मीटर कॅन कॅन घेतलेलं आहे. सर्वप्रथम आपण स्कर्टचं कटिंग करून घेऊया. त्याच्यासाठी आपल्याला आधी उंची आणि कमरेचं दोनच माप लागणार आहे. ते माप मी तुम्हाला स्क्रीनवरती पण देते. उंची आपली 32 आहे, कंबर आपली 26 आहे. सर्वप्रथम आपण स्कर्टची कटिंग करायला घेऊया. कापडला हे आपण ओपन करायचं आहे. या पद्धतीने आपण दोन पदर आपण स्क्वेअर मध्ये ठेवलेला आहे. ही बाजू बंद बाजू आहे आणि ते बाजूचं ओपन आहे. हे 2 मीटर आहे, त्याला असं 2 मीटर मध्ये एक मीटर मध्ये चौकोन केलेलं आहे. याला आपण या पद्धतीने असं त्रिकोण करून घ्यायचं आहे. प्रकारे आपला त्रिकोण रेडी झालेला आहे. ही बंद बाजू आहे आणि या बाजूला ओपन बाजू आहेत. या बाजूला 4 पदर ओपन आहेत आपले 1 2 3 आणि 4. आता आपण इथे कमरेचं माप टाकणार आहे. कंबर आपली 26 आहे. 26चा चौथा पार्ट आपला 6.5 इंच येतोय, म्हणून आपण 6.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. आणि हा आपण गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे. आता आपण याला गोलाकार शेप देऊन घेऊया. आता उंची आपली 32 आहे. 32 आणि इलास्टिक आपण लावणार आहे कॅन कॅन स्कर्ट साठी. त्यासाठी 1 इंचचं सोडून द्यायचं आहे आणि आपण टोटल उंची 32 आहे, त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करायचं आहे फोल्ड साठी. 33 वरती मार्क करायचं आहे आणि 33 वरती आपण राऊंड शेप टाकून घ्यायचा आहे. शेप मी थोडासा डार्क करून घेतलेला आहे. आता आपण कटिंग करून घेऊया. आता आपलं स्कर्ट कटिंग करून झालेलं आहे. मी ओपन करून दाखवते तुम्हाला. याप्रमाणे स्कर्टचे आपले 2 लेअर मिळालेले आहे. आता आपण एका बाजूने शिलाई टाकून तुम्हाला शिलाई मारून तुम्हाला दाखवते. मग आपण कॅन कॅन ऍड करून घेऊया आणि खालच्या साईडने फोल्ड करून घेऊया. आपला खालचा फोल्ड करून झालेला आहे आणि हे आपलं जॉईन करून झालेलं आहे. या पद्धतीने आपण ओपन केल्यावरती आपलं स्कर्ट दिसत आहे. आता आपण त्याच्यावरती कॅन कॅन अटॅच करणार आहे. आता आपण कॅन कॅनला अटॅच करणार आहे. त्यासाठी मी इथून अर्धा इंच साईडने सोडून दिलेलं आहे आणि खालच्या साईडने थोडस आपण अर्धा इंच किंवा 1 इंच सोडून अटॅच करणार आहे. या कॅन कॅनला अटॅच करण्यासाठी सर्वप्रथम आपण ब्लॉक्स प्लेट करणार आहे. त्यासाठी या पद्धतीने करायचं आहे.
हे बघ, या पद्धतीने असं बॉक्स प्लेट करायची आहे. या पद्धतीने आपण प्लेट करून घ्यायच्या आहेत. बॉक्स प्लेट करतो तशा त्या पद्धतीने संपूर्ण घेरवरती सेम याच पद्धतीने प्लेट पाडून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने बॉक्स प्लेट करायची आहे. हे बघा, आपल्याला बॉक्स प्लेट दिसून येत आहे. पूर्ण अखंड याच्यावरती आपण सेम करूया आणि मी फायनल लुक दाखवते. आता या प्रकारे आपली संपूर्ण कॅन लावून रेडी झालेली आहे. आता आपण याला या पद्धतीने एकत्र करणार आहे आणि या साईडने शिलाई मारून घेणार आहे. दोन्ही पदर अशा प्रकारे जॉईन करून घेणार आहे. शिलाई मारून तुम्हाला दाखवते. आता आपली ही शिलाई मारून झालेली आहे. या प्रकारे आपला पूर्ण कॅन स्कर्ट दिसत आहे. हे बघा, आता आपण कमरेचा बेल्ट रेडी करणार आहे. त्यासाठी आधी कमरेचं माप मोजून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने पूर्ण घेर मोजून घ्यायचा आहे, किती येतोय ते. हे बघ, हा 26 येतोय टोटल. बरोबर आपली कंबर जेवढी येते तेवढीच आपला घेर पण येतोय 26. आता आपण इलास्टिक लावण्यासाठी बेल्ट काढून घेणार आहे. आता आपण बेल्ट तयार करणार आहे. त्यासाठी मी कापडला सिंगल ह्याच्यावरती ठेवलेला आहे. आपण 26 इंचचा बेल्ट आहे, तर आपण टोटल 27 इंच घेणार आहे. 1 इंच फोल्ड करण्यासाठी जातो आपला, आणि आपण 1 इंच इलास्टिक टाकणार आहे, म्हणून टोटल आपण 3 इंचाची पट्टी काढणार आहे. याप्रमाणे आपण पट्टीला स्ट्रेट ड्रॉ करून घेऊया. आता आपण हा बेल्ट कट करून घेऊया. आता आपण ह्या बेल्टला कसं अटॅच करायचं हे मी तुम्हाला दाखवते. याला आपली पहिली बाजू फोल्ड करून घ्यायची आहे, आणि ही जी आपली बाजू आहे ती आपण या साईडने लावून घेणार आहे, अशा प्रकारे. आणि नंतर आपण या पद्धतीने त्याच्यावरती टर्न करून घेणार आहे. मी तुम्हाला रेडी करून दाखवते. आता आपली बेल्ट रेडी करून झालेला आहे. हे बघा, या पद्धतीने आपण बेल्टला रेडी केलेला आहे, आणि या साईडने आपण इथून इलास्टिक इन्सर्ट करण्यासाठी
थोडीशी जागा ठेवलेली आहे. आता इलास्टिक आपण हे 20 इंचाचं घेतलेलं आहे. मी तुम्हाला ह्याची उंची दाखवते. कारण आपली कंबर ही 26 आहे म्हणून 6 इंच कमी ठेवलेलं आहे आणि 20 इंचाचं इलास्टिक घेतलेलं आहे. हे टोटल 20 इंच आहे. आता इलास्टिक आपण इन्सर्ट करूया. सेफ्टी पिनच्या साहाय्याने मी तुम्हाला इलास्टिक इन्सर्ट करून दाखवते. इलास्टिक आपलं इन्सर्ट करून झालेलं आहे. आता सेफ्टी पिन आपण बाजूला करून घेऊया आणि इलास्टिक आधी जॉईन करून घेऊया. या पद्धतीने इलास्टिक कधीही जॉईन करायचं नाही. इलास्टिकला या पद्धतीने इथून अशी शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर हे आपण आत इन्सर्ट करायचं आहे आणि वरून ही शिलाई पॅक करून घ्यायची आहे आणि याच्यावरती ताणून आपण 2-3 शिलाई मारून घ्यायची आहे. मी तुम्हाला फायनल लुक दाखवते. या प्रकारे आपला इलास्टिक इन्सर्ट करून झालेला आहे आणि आपण याच्यावरती शिलाई मारून घेतलेली आहे. या प्रकारे आपली फिनिशिंग दिसत आहे. हे बघा. आणि आपला या प्रकारे संपूर्ण कॅन स्कर्ट रेडी झालेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.